टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करण्याची संधी या तंत्रज्ञानाने दिलेली आहे। आणि नीती आयोगाच्या रिपोर्टमध्येही हे म्हटलेलं आहे की याचं प्रमुख केंद्र हे महाराष्ट्र बनू शकतो। ती महाराष्ट्रामध्ये कॅपॅसिटी आहे। पुण्याचा विशेष उल्लेख मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून या ठिकाणी केला आहे आणि बिटवीन मुंबई आणि पुणे हा जो सगळा आपला कॉरिडॉर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात कशा प्रकारे आपलं हब तयार करता येईल आणि कशा प्रकारे एफिशियन्सी वाढवता येईल, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल, व्हॅल्यूज तयार करता येतील, अशा प्रकारचा संपूर्ण हे मिशन त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आम्ही देखील त्यांना सांगितलं की हे जे काही नॅशनल मिशन आता तयार झालेलं आहे याला अनुरूप एक स्टेट मिशन आम्ही तयार करू, ज्याच्यामध्ये अर्थातच पुणे हे आमचं एक महत्त्वाचं सेंटर असेल की ज्या ठिकाणी आम्ही ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही विचार आहे तो या ठिकाणी करू। यासोबत त्यांनी एक अजून मुद्दा मांडलेला आहे की जगातली पहिली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ही आपण सुरू केली पाहिजे, तीही महाराष्ट्रात करण्याचा मानस हा नीती आयोगाने बोलून दाखवलेला आहे आणि आम्हीही त्याला अतिशय सहर्ष स्वीकारलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या ज्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत त्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीजचा वापर करून आपलं मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्युशनाइज करायचं, आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक मोठी क्रांती आणायची आणि त्यातनं विशेषतः MSMEचं जे आपलं एक संपूर्ण क्लस्टर आहे त्याच्यातली एफिशियन्सी वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आणि त्यातनं ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होणं, अशा सर्व गोष्टी करण्याच्या संदर्भात आज हा रिपोर्ट या ठिकाणी आम्ही प्रकाशित केला आहे।